वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. डिग्रस फाटा पुन्हा रक्तरंजित. 3 दिवसात तिसरा अपघात, तरुण गंभीर जखमी. राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील डिग्रस फाटा हा अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चालू महिन्यात सलग 2 भीषण अपघातांनंतर शनिवारी दिनांक 18 जुलै सायंकाळी 5:30च्या सुमारास याच ठिकाणी आणखी एक अपघात झाला. अचानक कुत्रा आडवा आल्याने मोटारसायकल स्वाराचा ताबा सुटून झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार आदिनाथ गवते, रा कुरणवाडी, तालुका राहुरी हे त्यांच्या MH17 CU 2324 क्रमांकाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून नगर मनमाड महामार्गाने जात असताना डिग्रस फाट्याजवळ अचानक एक कुत्रा रस्त्यावर आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावर जोरात आपटले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना राहुरी येथे हलवण्यात आल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे याच ठिकाणी काल याच वेळेत डिग्रस येथील एका महिलेचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला होता. त्यापूर्वीही येथे आणखीन एक अपघात घडला होता. त्यामुळे अवघ्या काही दिवसात या ठिकाणी झालेला हा तिसरा अपघात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डिग्रस फाट्यावर तातडीने स्पीड ब्रेकर, इशारा फलक, रिफ्लेक्टर आणि अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास डिग्रस ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दीपक मकासरे, वेद बातमीचा, राहुरी.